खासदार ओमराजे निंबाळकर हे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये असल्याचे कळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संसदीय पक्ष बैठकीला गैरहजर राहणार का याकडेही लक्ष आहे। 20 जूनच्या कोर्ट निकालानंतर पुढील भूमिका ते स्पष्ट करण्याची शक्यता आहे। कोर्टाच्या निकालापर्यंत कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही अशी देखील चर्चा आहे। धाराशिवच्या राजकारणातली सर्वात चर्चेच्या घडामोडींमध्ये आता नवा ट्विस्ट आलेला आहे। ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्षप्रवेशाबाबत सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे। 20 जून रोजी न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत कोणताही राजकीय निर्णय घेणार नसल्याचं ओमराजे यांनी जवळच्या सहकार्याकडे स्पष्ट केल्याचं कळतंय। निकालानंतर अधिकृत भूमिका जाहीर केली जाणार असल्याचंही समजतंय। दरम्यान या भूमिकेमुळे आज दिल्लीमध्ये होणाऱ्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीलाही खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित राहणार नसल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे। त्यामुळे धाराशिवच्या राजकारणात ओमराजेंच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, ओमराजे निंबाळकर सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत। 20 जूनला पवनराजे निंबाळकरांच्या हत्येसंदर्भातला जो निकाल येईल त्या निकालानंतर ते पुढचा निर्णय घेणार आहेत। अगदी बरोबर आहे। खरं तर खासदार ओमराजे निंबाळकर ठाकरेंची साथ सोडणार का त्याचं सस्पेन्स अद्यापपर्यंत कायम आहे। त्याचं कारण असं की ओमराजे आपली भूमिका स्पष्ट करायला खरं तर तयार नाही। आज शिवसेनाच्या वतीनं जी दिल्लीमध्ये बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीला देखील ओमराजे जाणार नाही अशी आपल्याकडे खात्रीशीर माहिती आहे। तर दुसऱ्या बाजूला जे लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलेलं आहे त्या पत्रावर देखील ओमराजेंची सही आहे की नाही ही गोष्ट देखील अद्यापपर्यंत स्पष्ट झाली। आणि ओमराजे माध्यमांसमोर येऊन किंवा त्यांच्या इतर सहकाऱ्यां किंवा पक्षांच्या लोकांकडे त्या कुठल्याही गोष्टी ते स्पष्ट करत नाहीत। ओमराजेंचं असं म्हणणं आहे की 20 तारखेला जो पवनराजे हत्याकांडाचा निकाल आहे तो लागल्यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। त्यांच्यासाठी सध्या हा निकाल महत्वाचा आहे असं सांगत ओमराजे निंबाळकरांनी ते ठाकरेंची साथ सोडणार का हा सस्पेन्स कायम ठेवलेला आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, तर या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर ओमराजे निंबाळकर हे सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत।